हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल क्राफ्ट केबिन। तर आज पुन्हा आपण भेटतोय काही छोट्याशा पण सुंदर अशा रांगोळ्यांसोबत। फक्त शेवटची रांगोळी काही वेगळी आणि जराशी मोठी असणार आहे, सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला तर मग सुरू करूया आजच्या रांगोळ्यांना। मैत्रिणींनो, आजच्या रांगोळ्या आपण ठिपक्यांच्या रांगोळ्या बघणार आहोत। 3 ते 3 ठिपक्यांच्या अशा आपण रांगोळ्या आज काढणार आहोत। तर त्यानुसार तुम्हाला आजच्या ह्या डिझाईन्स आवडत आहेत का, नक्की ट्राय करून बघा। आणि डिझाईन्स जर आवडत असतील तर नक्की एक कमेंट करून सांगत चला मैत्रिणींनो। आणि अशाच नवनवीन डिझाईन्स रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत अशाच नवनवीन डिझाईन्स आणण्यासाठी मला मोटिवेशन मिळेल। तर ही झाली आपली पहिली सुंदर डिझाईन तयार। छोटीशी आणि नाजूकशी डिझाईन आहे, जी की तुम्ही तुमच्या देवघरासमोरही काढू शकता किंवा तुळशीसमोरही काढू शकता। छोटीशी असल्यामुळे अगदी कमी जागेतही काढून होईल, पूर्ण होईल अशी नाजूकशी डिझाईन आहे। तर इथे काही विशेष एलिमेंट्स साकारण्यासाठी मी सिम्पली पेन्सिलचाच यूज केला आहे। त्यासाठी काही प्रोफेशनल टूल्स मिळतात, त्याचा उपयोगही तुम्ही तिथे करू शकता, परंतु बिगिनर्स लेवलला हे चालून जातं। अगदीच प्रोफेशनल टूल्सच पाहिजेत असं काही नाही, असं मला वाटतं। आपण घरच्या घरी बऱ्याच गोष्टींचा यूज करून त्या गोष्टी पूर्ण करू शकतो चांगल्या पद्धतीने। तर ही आहे आपली शेवटची रांगोळी। ही डिझाईन आधीच्या 2 डिझाईन्सपेक्षा जराशी मोठी आहे, सो ही तुम्ही तुमच्या दरवाजासमोरही काढू शकता। इथे जरा कॅमेऱ्यात ॲडजस्ट होत नाही आहे, रांगोळी साईडने कट झाली आहे, तितकं तर तुम्ही समजून घ्यालच। फायनल डिझाईन आपण बघणारच आहोत, तेव्हा पूर्ण व्ह्यू तुम्हाला कळेलच रांगोळीचा। तसं सुरुवातीलाही बघितलं आहेच तुम्ही। तर फ्रेंड्स, ह्या होत्या आपल्या आजच्या रांगोळ्या। तर तुम्हाला आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या नक्की कमेंट्स करून सांगा। आणि आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून येणारे एपिसोड्स, येणारे व्हिडिओज तुमच्याकडून मिस होणार नाही। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच सुंदर रांगोळ्यांसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा, रांगोळी काढत राहा आणि काळजी घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच। बाय बाय।